मध्य प्रदेशातल्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या गोरगरीब निम्न मध्यमवर्गीय बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा होतील अशी एक योजना शिंदे सरकारकडून आखली जाते। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात दरमहा 8,500 रुपये खटाखट जमा होतील असं आश्वासन दिलं होतं। उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये या घोषणेचा फायदा काँग्रेसला झाला असं लोकसभा निवडणुकीनंतर जाणकारांचं मत होतं। मध्य प्रदेशात सुद्धा लाडली बहना योजनेचा भाजपला फायदा झाला असं म्हटलं जातं। या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार एक खटाखट योजना महिलांसाठी आणत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाने लाडकी बहीण योजनेचा एक प्रस्ताव तयार केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर योजनेचं सादरीकरण सुद्धा करण्यात आलंय। त्यांनी योजनेत काही बदल सुचवले आहेत आणि त्यानुसार बदल केले जात आहेत। महाराष्ट्रातल्या जवळपास 1.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। मध्य प्रदेशात दरमहा 1,250 रुपये दिले जातात। महाराष्ट्रात त्यापेक्षा अधिक रक्कम देण्याचं प्रस्तावित असल्याचे समजतं। महिला व बालकल्याण विभागाने आधीच लेक लाडकी ही योजना आणली। मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या बँक खात्यात 1 लाख रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जातात। महिलांना एसटी बसच्या प्रवासात 50% सवलत घेण्याचा सुद्धा निर्णय शिंदे सरकारने यापूर्वीच घेतलाय। त्यानंतर आता या नव्या योजनेची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। आता मध्य प्रदेशातल्या लाडली बहना योजनेत नेमकं काय आहे हे जाणून घेऊया, म्हणजे महाराष्ट्रातल्या योजनेत नेमकं काय असू शकतं याचा साधारण अंदाज आपल्याला येईल। मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहना ही योजना महिलांसाठी आणली आणि 1,250 रुपये महिन्याकाठी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले। लगेच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला होता। त्यात या योजनेच्या लाभार्थी महिलांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पसंती दिली असा निष्कर्ष समोर आला होता। तिथे 1,29,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळतो। 11 महिन्यांपासून नियमितपणे ही रक्कम दिली जाते। विवाहिता आणि घटस्फोटिता विधवा भगिनींना योजनेचा लाभ दिला जातो। वयाची अट 21 ते 60 इतकी आहे। महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये ही अट आहे। महाराष्ट्रात जवळपास हेच नियम असतील असंही सांगितलं जातंय। पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल अशी ही शक्यता वर्तवली जाते। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।